जोहार मित्रांनो. हे बघा काय आहे माझ्या हातात. गावठी गलोल म्हणजे आपले बाबास आजोबासची जमान्यातली गलोल. याला दुसरा शब्द काय आहे माहीत नाही मला मिलं. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा दुसरा शब्द याला काय आहे. गलोल एवढाच माहीत आहे मला. त्या पण ऐकलं आहे, मी पाहिलं नाही, पहिल्यांदाच पाहत आहो आज. आपले आदिवासी लोक ये गलोलीचा फार आदिम कालापासून वापर करीत शिकार करायसाठी ना. आपले आजोबाबासची पिढी म्हणजे ये गलोली खाल शिकार करणारी शेवटची पिढी होती. त्याच्यानंतर मग लेबडाची गलोल आली ना. ही आपली गावठी आदिवासी गलोल ही गायबच होत गेली. आमचे बाबा सांगतही याखाल संग शिकार कराया फार प्रॅक्टिस करायला लागे. नवीन नाव तर सांग दगड मारशील तर अंगठ्यालाच लागे. अंगठा सांग आखा तांबडूल करून ठेवू आम्ही नवीन उत्ताव. याच्यात दगड पकडायचा रे हे. दोऱ्याचा मस्त विनेल आहे. आमच्याकडं गादडा असा याला शब्द आहे. तुमच्याकडं काय शब्द आहे तर कमेंट करून सांगा नक्की ना. मजबूत दोरा आहे ना. बांबू आहे. धनुष्य बाण रे त्याच्याच आकाराचा आहे. थय हात बेस सांभाळायला आपले गादड्याचे समोर आपले हात धरूनात दगड मारला का सांग आपल्या अंगठ्यालाच लाग. अंगठा फोडून ठेवू सांग. म्हणजे चांगली प्रॅक्टिस राहिली तर काही नाही, पण नवीनच संघ चालवशील तर अंगठा फोडवच तो, एकदा नाही एकदा फोडवच संघ. तर असा आहे आपले पूर्वजांचा शिकार करायचा एक हत्यार होता जुना. एक धनुष्य बाण रे तसाच आहे, सेम टू सेम, फक्त त्याच्या खाल तीर मारत ना याच्या खाल दगड मारत. तर तुमच्याकडं पण असा हवा तर ठेवा त्या सांभाळून पुढच्या पिढीला दाखवायसाठी, नाही तर फोटो बिटो तरी पाडून ठेवा. चला तर बाय बाय. जोहार जिंदाबाद.